मे बी खूप जणांना माहिती नसेल की आपण महाशिवरात्री का सेलिब्रेट करतो, बरोबर. तर त्याची एक आख्यायिका आहे. ॲक्च्युली जेव्हा सतीजा होत्या त्यांनी आत्मदहन केलं होतं आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर महादेव वैराग्य मध्ये गेले, म्हणजे त्यांनी वैराग्य स्वीकार केलं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये एक ताडकासूर म्हणून एक राक्षस होता आणि ह्या ताडकासूर राक्षसाला एक वरदान भेटलं होतं ब्रह्मदेवाकडून ह्या ताडकासुराला एक वरदान भेटलं होतं. आणि हे वरदान जे होतं ते वरदान असं होतं की ताडकासुराला फक्त आणि फक्त महादेवाचा पुत्रच मारू शकेल. आणि महादेव तर वैराग्यामध्ये केले होते, ते लग्न करणार नव्हते, तर त्याच्यामुळं हे सगळं इम्पॉसिबल असं वाटत होतं ताडकासुराला. परंतु काही काळानंतर महादेवांनी पार्वतीसोबत लग्न केलं आणि जेव्हा शिवजी त्यांच्या वैराग्य जीवनातून त्यांच्या वैवाहिक जीवनाकडे चालले होते आणि ज्या रात्री त्यांची ही वरात निघाली त्या रात्रीला महाशिवरात्री असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे आपण आज महाशिवरात्री सेलिब्रेट करतो.